छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गिधाडा गावातील शेतकऱ्याचा अतिवृष्टीमुळे संताप पाहायला मिळतोय। शेतामध्ये थैथयाट करत त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे। शेतकऱ्याच्या सगळ्याच वावरामध्ये पाणी साचलेलं आहे। अधिकची अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे देत आहेत। दत्ता, आपण पाहतोय शेतकरी हा चिडलेला आहे, संतप्त झालेला आहे, मदत मिळत नाहीये आणि अतिवृष्टीने नुकसान झालेलं आहे। काय अपडेट? नक्कीच शेजल, शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी अत्यंत वैफल्यग्रस्त आहेत, चिंतेत आहेत आणि संताप सुद्धा व्यक्त करतायत। जो आपण व्हिडिओ पाहतोय तो गिधाडा गावातला आहे। त्या शेतकऱ्याने संताप व्यक्त केलेला आहे। तर दुसरीकडे मी सध्या वीर गावामध्ये आहे आणि माझ्या समोरून जे हे पाणी वाहतंय तर ते नदीचं नाही, मी नदीत उभा नाही तर शेतामध्ये उभा आहे आणि शेतामध्ये सुद्धा नदीसारखं पाणी वाहत असल्याचं चित्र आहे। माझ्या पाठीमागे जर बघितलं तर हे मका पेरलेलं शेत आहे, जो मका आता काढलेला आहे, पण अगदी नदीतून पाणी वाहत अशा पद्धतीचं पाणी या शेतातून वाहत आहे। आणि पाठीमागे जर बघितलं तर पाठीमागे हे ऊसाचं पीक आहे। ऊसाच्या पिकात सगळीकडे पाणीच पाणी झाल्यामुळे या सगळ्या ऊसाच्या शेतातलं पाणी वाहून येतंय आणि हे दुसऱ्या मक्याच्या शेतात जातंय। अगदी वावरात पाणी साचलंय म्हणता येत नाही, अगदी वावरातून नदी वाहते असं म्हणावं लागेल। इतकी भीषण परिस्थिती सध्या या सगळ्या परिसरामध्ये झालेली आहे। त्यामुळे या परिसरातला शेतकरी चिंतातूर झालेला आहे। शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होतंय। कापूस, मका, सोयाबीन हे महत्त्वाची मराठवाड्यातली पिकं आहेत। ही सगळीच पिकं तब्बल 21 लाख हेक्टरवरती ही पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांवरती मोठं संकट कोसळलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे। परिणामी हे सगळे शेतकरी संताप व्यक्त करतायत, अगदी थैथयाट करून संताप व्यक्त करतायत। जो शेतकरी आपण बघतोय तो कपाशीच्या शेतामध्ये आहे, त्याचं कपाशीचं शेत पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे। त्यामुळे त्या शेतकऱ्याकडून संताप व्यक्त केला जातोय। दुसऱ्या बाजूला ही जर आपण इथली परिस्थिती बघितली तर इथं फक्त पिकाचंच नुकसान नाही तर या शेतातली माती सुद्धा ह्या मोठ्या प्रमाणात येत असलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे माती सुद्धा वाहून जाते, शेत खरवडून जातात। पण त्यामुळे फक्त शेताचंच नाही, पिकांचंच नाही तर शेतांचं सुद्धा नुकसान व्हायला लागलंय। त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी।